आमची लाडकी बहीण तर 4 वेळा कागद दिली पण नाही झालं. बागल आणि संजय मामा युती केली केली ती, पण आपल्याला काय करायचं नाही लोकांचं, आपल्या पुरतं आपण बोलतो एवढंच. आपल्या पुरता धन्यवाद. बस. चांगलं कोण आमचं काम करणारा आवाज तेवढा करतो बस, बाकी नाही पण. जीवचे 3 कोटीचं स्टँडचा विकास चालू आहे, रेल्वेचं काम चालू आहे, भरपूर रस्त्याचे कामं चालू होणार आहे. विकास तर झालाय आता. आबा आल्यापासून विकास झालाय आमचा. स्टँडचं काम झालंय. रस्त्यावर सगळा रस्ता आता होईल ना, काम चालू करणार आहे ती. नारायण पाटील एकच वादा. बाकीच कोण भाजप काय तात्पुरता देण्यात ठेवा तुम्ही. तुम्ही काय यादीच काढली का काय म्हणजे विकतो. काय बातमी काय बरं आज पहिली म्हणले दुष्काळ निधी कुणाला मिळाले कुणाला नाही मिळाले. भाजप काम करते असं मग त्यांची सत्ता कसं काय ती येऊ द्या, कळेल तुम्हाला एक पुढल्या 5 मला वर्षात. सांगा त्यांची सत्ता कसं काय ती मग त्यांची सत्ता कसं काय ती ती आता ती लय खोल आहे ती, मला थोडं सांगा. काय सांगायचं नाही गरज. चिकटण रस्त्याचं काम झालंय. अजून जीवरचं स्टँड झालंय. तरुणांची काय, तरुण वर्ग सगळा आबाच्याच मागे. लाडक्या बहिणीचे येत असेल की पैसे तुमच्या घरी नाही येत आमच्या मंडळीला शिवळ पहिल्यापासून जी नाही आतापर्यंत नाही. 100% ते जर आले तर मग त्यांचा विजय आहे निश्चित. आबाशिवाय पर्याय नाही कुठं. हो फडणवीस कुठं काय माणूस आहे ती काय. तर चिकटणातून आता नारायण आबाचं हे चालू आहे आता. करमळ्यातून काय होईल करमळ्यात काय नारायण आबाची पार्टी लागेल. एग्रहून इकडे ठेल्यावर आता काय करतो, नोकऱ्याचं अवघड झाले आजकाल. 15,000-20,000 रुपये होत नाही एवढं. आमच्या आजूबाजूला सगळ्याला मिळालंय आणि मलाच नाही मिळालेलं. कागदपत्र काय नाही राव काहीतरी आहे याचं दवाखान्यात मग आबाने दगड का उभा करायचा व्हाय ना. आबाला आबाजी चिकलठाणला काय, आबाला सगळं उणवे होते. इथं तर आता भाया पाटलाचाच बोल चालू आहे आता. त्यांचं चालू आहे राहायचं भाऊ. नमस्कार, बोला रोकठोक न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, मी गिरीधर जगताप. मी सध्या आहे करमाळ्यातील जेऊर या गावामध्ये. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका रखडल्या गेल्यात. एकंदरीत इथल्या भागाची परिस्थिती, लोकांची भावना, सर्वसामान्य शेतकरी काय म्हणतात आणि जेऊरकर नेमकं काय म्हणतात या गोष्टीचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. लोक नेमकं काय बोलत आहेत त्यावर आपण बोलूयात लोकांशी. नमस्कार दादा, इथले तुम्ही इथलं जीवर चालू. दादा काय नाव काय? अफान तांबोळी माझं. तांबोळे हे तुमचंच आहे हा का? आमचं तांबोळी पान शॉप आहे माझं. ओके. काय परिस्थिती काय तालुक्यात निवडणुकांचं वातावरण आहे सध्या? जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि गेली 7-8 वर्ष झाले निवडणुका रखडलेल्या आहेत. निवडणुका आता म्हणजे 7 वर्षानंतर निवडणुका लागल्या. काय परिस्थिती काय तालुक्याची? परिस्थिती तर आता आहेच तालुक्याची. आता इथं कोणतरी चिकटणातून आता नारायण आबाचं हे चालू आहे आता. जेऊरचा गट आहे ना तुमचा? जीवर नाही, चिकलठाणचा गट आहे आमचा. जेऊरला चिकलठण आहे का? हा चिकलठाण घरी म्हणजे चिकन जीवर आहे आमचं. चिकलठण गटामध्ये जेऊर आहे. जीवर आहे हा. बरं. काय एकंदरीत काय इथल्या भागाचे विकास वगैरे काय झाला आहे का नाही? विकास तर झालाय आता. आबा आल्यापासून विकास झालाय आमचा. स्टँडचं काम झालंय, चिकटण रस्त्याचं काम झालंय, अजून जीवरचं स्टँड झालंय, रस्त्याचं झालंय, पाणीचं काम झालंय. कोणी केले आबांनी? आबासाहेबांनी ते केले आता. आहे काय पाण्याची काय परिस्थिती आहे? पाण्याचे तर उजनीचे पैसे शिरसोडीचं कोणाचं काम चालू आहे अजून. पाण्याचं पाणी व्यवस्थित आहे, पाण्याची काय अडचण नाही. आता दुसरीकडे बघितलं तर पाणी कुठं 2 दिवसात नाही व्यवस्थित. आम्हाला रोज पाण्याची काय अडचण नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी काय? शेतकऱ्यांचं तर आहे व्यवस्थित आता. गावं किती आहेत बरं या गटामध्ये? या गटामध्ये आता मला एवढं काय माहित नाही तरी काय असतं नाही. जेऊर गाव त्याच्यामध्ये? हा जीवर गाव एवढं आहे आपल्याला. जिल्हा परिषद आपल्याला एवढा अभ्यास नाही झालेला एवढा. पण मतदान आहे ना? हा मतदान माझं आहे. माझे आता 2 मतदान झाले, खासदारकीच टायमाला आणि आमदारकीच टायमाला. बरोबर. काय राज्यामध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे? आता त्यांची आहे आता काय. मग आता ह्यांना बहुमत भेटलं नाही ह्यांना महाविकास आघाडीला. बरोबर. 7 गाव जेऊर गणामध्ये असतील, गटात तुम्ही काय यादीच काढली का काय? काय शिक्षण काय झालं? शिक्षण माझं ॲग्री डिप्लोमा झालं आहे माझं. एग्रहून इकडे ठेल्यावर आता काय करतो, नोकऱ्याचं अवघड झाले आजकाल. 15,000-20,000 रुपये होत नाही एवढं. तर मला बी ऑफर आली ती सोलापूरमध्ये 15,000, पण 15,000 व्हायला पाहिजे. माणसाचा खर्च 10-12,000 झालं काय म्हणते. मग सगळं त्यात व्यवसाय हा उत्तम पर्याय एवढा आहे. बरोबर. तरुणांना काय व्यवसाय शिवाय पर्याय नाही. आता नोकऱ्या तर त्याला खूप शिकावं लागतं. तेवढं देऊन सोपं नाही आता सध्याच्या काळात. मग पगार पण तेवढा पगार पण भेटत नाही एवढा. शिक्षण व्यवस्था करून एवढं भेटत नाही माणसाला. बरोबर. भाजप सत्तेत आहेत राज्यात. महापालिकेच्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजप. भाजप आहे आमचा. नगर परिषदामध्ये पण भाजप आहे. जिल्हा परिषदात काय होईल? जिल्हा परिषद काय सांगतो, इलेक्शनचं लास्ट कोणाचं काय सांगतात नाही काय होईल म्हणून. 40 वर्षाचा तक्ता पलट होऊ शकतो एवढा आहे इलेक्शन. काय या परिसरामध्ये वातावरण पण होतं? हे तर आता भाया पाटलाचाच बोल चालू आहे आता. त्यांचं चालू आहे राहायचं भाऊ. 100% ते जर आले तर मग त्यांचा विजय आहे निश्चित. निश्चित. नमस्कार.
काय मुलगा आहे काय तुमचा लय पळतोय काय चाललंय काय नाही नाव काय तुमचं शशिकांत मोहिते मोहित आहे का काय तालुक्यामध्ये काय वातावरण आहे सध्या काय नाही, तालुक्यामध्ये सध्या आता आहे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे हो म्हणजे चांगलं आहे. तुम्ही काय करता आपल्या पेपरचा व्यवसाय पेपर आहे का बर मग पत्रकार नाही पत्रकार नाही पत्रकार नाही विकताय फक्त. म्हणजे विकतो. काय बातमी काय आहे बरं आज पहिली पहिली बातमी म्हणजे हेडलाईनचे असं बघितलं नाही आजचं एवढं. बर राज्यामध्ये काय आता सध्या भाजप सत्तेत आहे आहे सध्या तर भाजप महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्याच्यात पण आता भाजप एक नंबर आहेच. पक्ष आलंय, हो. करमळ्यातून काय होईल करमळत काय नारायणाबादची पार्टी लागेल. हम्म. हां का बरं कामं भरपूर केलेली आहेत ना. हा ना हो या ना लय मध्ये मध्ये करता तुम्ही या बाकी ओके सर बाकी सगळं व्यवस्थित चिकलठाण गटामध्येच आहे. हो चिकलठाण गटामध्ये नारायण नाही चिकलठाण गटात नाही आम्ही जेऊर गटात नाही येणार ना. हा, गणच आहे ना पण चिकलठाण गटामध्ये गट वेगळा येणार. तुम्हाला गट पण आमचं मत- चिकलठाण असेल हो, गण नाही, म्हणल्यावर नाही, नाही. मग गट कुठला आमचं मतदान पण जेऊर मध्येच राहणार ना. आहे? बरोबर आहे ना इथंच राहणार पण गट तो आहे ना असं आहे हो का हा मी सांगतो बरोबर. नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं वाल्मिक गोडसे गोडसे काय जेऊर मधली काय जेऊर. परिस्थिती काय आहे? जेऊरमध्ये काय पंचायत समिती सगळी लागणार आहे झेडपी बी लागणार आहे हा कोणाची आबाजी का बरं कामं तशी करते ती. काय काम आहे तुमचं काय सगळी कामच करते गटरीची कामं केले ते अहो ती भाजपवाली तर काय भाजी तुमच्या तो सत्तेत आहेत की आता सध्या केंद्रात पण काय भाजप भाजपचं काय नाही काय आहे? हा काय लाडकी नाही बहीण भाजप. आणली त्यांनी बरं. कशी लाडकी बहिणी लाडक्या बहिणी 20% चालू आहे बाकी सगळे बंद केले तर काय बंद केले मग काय कोणाला मिळते दाखवा की तुम्हाला पण आमचं तर बंदच नाही कोणाला नाही PM किसान आहे राज्य केंद्रातून तर शेतकऱ्यांचं शेतीच नाही आम्हाला तर काय शेतीच नाही शेतीच नाही मग व्यवसाय काय तुमचा टुरिस्टचा असं आहे टुरिस्ट आहे आपलं वाहतूक सगळं हां. बरोबर बाकीचं ओके सगळं आहे हो काय शिवूरमध्ये विकास कोणी केलाय का नाही? आभारी सगळा तालुक्याचे आमदार आहेत ते आता हाय पण ते पृथ्वीराज बाहेर चांगलं सरपंच आहेत हां काम आहे त्यांचं काम भरपूर आहे बरं सगळ्या गटरी अंडरग्राऊंड केले ते अंडरग्राऊंड त्या रस्त्यावर सगळा रस्ता ते इथं आता होईल ना काम चालू करणार आहे ते होईल का हो बाबा आले तिकडं आपण त्यांच्याशी बोल बाबा नमस्कार काय चाललंय बाबा कुठले तुम्ही गाव कुठले राजुरी होय. काय तालुक्यात काय शेतकरी आहेत काय तुम्ही किती शेती आहे काय थोडीच आहे मग काय शेतात आता कांदा आहे तुमचं वय किती बरं 60च्या पुढंच असं काय PMचे किसानचे पैसे आहेत का नाही तुम्हाला आहेत ना काय सरकार चांगलं कोणचं आहे बरं शेतकऱ्यांसाठी आता काय सांगायचं शेतकऱ्याला आणि काय तुम्ही विचारताय पण शेतकऱ्यांसाठी सरकार कुठलं चांगलं आहे बुवा? शेतकऱ्यांचा हिताचा विचार करता येईल हां भाजपमध्ये चांगलं आहे का बरं आहे. परत राष्ट्रवादी काँग्रेस इथं आमदार आहे तुमच्या नारायण पाटील कसं काम आहे तुमचं बरं चाललंय पण कशाला आपलं कुणा संपर्कच नसतो लाडकी बहिणीचे पैसे येतात का घरी नाही आमचं नाही चालत बंदच वाढलं कशामुळे कधी बंद पडली लय दिवस पहिल्यापासूनच नाही हां पहिल्यापासून नाहीच पोरं वगैरे काय करतात हं? पोरं तुमची पोरगा तिकडे बेगोनला दत्तकाला सक्षम बरं एकच पोरं आहे का एकच मुली मुली 7 आहेत लय मुली बरेच मुली आहेत तुमच्याकडे, हां? सगळे लग्न झाले असं सगळे हां इथं कार्यक्रम आहे म्हणाल त्या पोरीचा असं आहे व्हय. इथं बायपासला हां हां बाकी सगळं ठीक आहे ठीक आहे हां काय विचार आहे सध्या निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद नाही अडचणी म्हणजे हेच आपलं पिकाला भाव आहे का नाही नाही लय मग तेच अडचणी म्हणतात तुमच्या काय विचार कांद्याची राख किंवा दुकानात टाकून कांदा होता का पण तुमच्या गेल्या वर्षी वाटायचं. हो का किती होता 200-300 कोणी होते काय सरकारने अवघड केले म्हणायचं मग गरीबाचं शेतकऱ्याचं त्याच्यावर जीवन आहे हो. हम्म. लय अवघड. काय तुम्हाला सगळं माहीत असेल बागल संजय मामा शिंदे सगळी माहिती नारायणराव पाटील माहिती काय कोण चांगलं काम कोण करतं तालुक्यात काय ते हो का काय सांगतात आपण काय सभेला नसतो आम्ही रानात वस्ती असल्यामुळे आम्हाला लय माहिती बी पडत नाही येतं का नाही तुमच्याकडे कोण येत असेल ना येतात येत असेल हा ना नमस्कार घ्यायचं आहे ना तुमचं बी नमस्कार नमस्कार लय निवांत बसला हॉटेल तुमचं काही कधीपासून आहे
40 वर्ष झाले 40 वर्ष लय दिवसापासून आहे. जुनं हॉटेल आहे. काय तालुक्यामध्ये आता सध्या जिल्हा परिषद निवडणूक आहे. आता जिल्हा परिषद राज्यभरात जिल्हा परिषद निवडणूक. आता आमचं सांगतो करमाळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नारायण पाटलाचे वर्षच आहे आणि नारायण पाटील आमदार असल्यामुळं त्याचं जास्त बहुमत आणि सिद्ध होऊन सगळं ते गटविजय होऊ शकतो असं मी आभार मानतो. कोण इथून कोण उभं राहणार आहे? हं? कोण उभं राहणार? तर आता प्रत्येक वांगी गट तुमचं चिकाल गट नाही, तुमच्याच गटातून सांगा. आता चालू आहे त्यांची तयारी चालू आहे बरं. त्यामुळं काही अडचणी येणार नाही आणि त्यांचे नारायण पाटलाचे सगळे येणार तिकडे बागल आणि संजय माने युती केली. केली ती पण आपल्याला काय करायचं नाही लोकांचं आपल्या पुरतं आपण बोलतो एवढंच. आपल्या पुरतं आपण- धन्यवाद बस बरोबर इथले विकास झाला की नाही जीवरचा? काय जीवचं चालू आहे विकास काय विकास झालाय बरं? जीवचे 3 कोटीचं स्टँडचा विकास चालू आहे रेल्वेचं काम चालू आहे भरपूर रस्त्याचे कामं चालू होणार आहेत. अजून काय पाहिजे सांगा की? कोणी केलंय? नारायण पाटील एकच वादा बाकीच कोण नाही? नाही, नाही. असतील राव. केलंय याच्या मागं. मागं संजय मामा शिंदे आमदार होते. चाललंय बरोबर आपण दुसऱ्याबद्दल बोलू शकत नाही नाही होतं मी तू पाठीमागच्या 5 वर्षात त्यांचं काय काम? आपण काय बोलू शकत नाही हां. आपण एवढंच बोलू शकतो तुम्ही. काय चाललंय? काय नाही निवांत गाडी बिडी कुठं जीवरला चालतो कुठल्या गावात आला? देवाली देवळाली इकडं. हा वरती हां करमायापाशी ना. कुठला गट? मला वाटतं तुमचा विट आहे ना? वीटगट काय दादा काय इच्छुक कोण आहे त्या भागात? काय तिकडचं आपल्याला माहिती नाही आपण चिकलठाणला राहायला पहिल्यापासून चिकलठाणची काय परिस्थिती गावात? चिकलठाणला काय आबाला सगळं वनवे होते कसं काय? आबाच म्हणतात राहू लोक इथले. मग आबाशिवाय पर्याय काय नाही काम केलंय आबानी? काय काय सगळंच काम शेतकऱ्यांचं काम सगळ्यांचंच काम आबाशिवाय पर्याय नाही कुठं मतदान कुठलं आहे तुमचं? कुठल्या भागात आहे? माझं देवालीला मतदान आहे तिकडे आहे का? हां. मग तिकडे वेगळे असेल उमेदवार. तिकडे अजून उमेदवार नाही ठरला कोण हां. पण ठरल्याच्या पूर्ण बघू मग कोणाला करायचं पण तरी पण? आबाने उभा करून त्यालाच त्यालाच. मग आबाने दगड का उभा करायचा व्हाय ना हां. आबाला आबा जी आबा उभं करेन त्यालाच. हा काय तरुणांची काय परिस्थिती आहे दादा? तरुणांची काय तरुण वर्ग सगळा आबाच्याच मागे आहे. आबाच्याच भागात. हो कशामुळे पण आबांच्या भागात? कारण काडी नडीला आबाच उपयोगी पडतात ना आबा भया हं. त्यामुळे काय जरी झालं तरी आबाच आबाच. हं. काय चाललंय मामा? पिशवी घेऊन कुठं तर चाललेत वाटते हो. कागदपत्र काय नाही राव काहीतरी आहे याचं. दवाखान्यात गेलते वय. गाव कुठले तुमचं? केडगाव आहे. खेडगाव का? काय तालुक्यात काय परिस्थिती? काय नाही. हां? अरे चाललंय काय तालुक्यात कोण ते म्हणले दुष्काळ निधी कुणाला मिळाले कुणाला नाही मिळाले तुम्हाला मिळाला का नाही? आणि आमच्या आजूबाजूला सगळ्याला मिळालंय आणि मलाच नाही मिळालेलं. काय ते तुम्हाला मिळालंच नाही का? काय काय खरं थांबा की एकच मिनिट थांबा. सध्या अरे तू काय इकडे बघ ना. सध्या काय परिस्थिती तालुक्यामध्ये वातावरण सध्या निवडणुकांचं चाललंय बरं का? निवडणुका माहिती. जिल्हा परिषदाच्या काय उमेदवार कोणी बरं चांगलं काम कोण करतं? चांगलं कोण आमचं काम करणारा आवाज तेवढा करतो बस बाकी हा नाही का? पण तुम्हाला कसं काय नाही आलं नाही सरकारकडून? काय माहिती आता काय गेलं सगळ्यांना आले लाडक्या बहिणीचे येत असेल की पैसे तुमच्या घरी? नाही येत आमच्या मंडळीला शिवळ पहिल्यापासून जी नाही आतापर्यंत नाही. कसं काय गड्या? काय आता त्यांचं काय पैसे चालले नाहीत का? PM किसानचे पैसे काल बी काय झाले यादी आली का केडगावात तर त्यात बी नाव नाही आलं माझं. बाकीच्या लोकांचं आलं ना माझंच नाही. आमची लाडकी बहीण तर 4 वेळा कागद दिली पण नाहीच आलं पैसे चालले नाहीत. सुरुवातीपासून. सध्या भाजप महाराष्ट्र राज्यात सत्तेत आहे. एका महाविकास आघाडी एका बाजूला या तालुक्यामध्ये आमदार आहेत नारायणराव पाटील आमदार आहे. हां काय परिस्थिती आहे? चांगले आम्हाला व्यवस्थित तेच वाटतं. बोल. भाजप काय तात्पुरता हे देण्यात ठेवा तुम्ही. भाजप कामं करते असं मग त्यांची सत्ता कसं काय ती? येऊ द्या कळेल तुम्हाला एक पुढल्या 5 मला वर्षात. सांगा त्यांची सत्ता कसं काय ती? मग त्यांची सत्ता कसं काय ती? ती आता ती लय खोल आहे ती मला थोडं सांगा. काय सांगायचं नाही गरज. का बरं? हे आम्हाला माहिती सगळं कसे आहेत ते. हां. हो फडणवीस कुठं काय माणूस आहे ती काय